श्री स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर हे संपूर्ण ऐका, कारण हे शब्द तुझ्यासाठीच आहेत. आज खूप लोक थकले आहेत, शरीराने नाही मनाने. बाहेर हसतात पण आतून तुटलेले असतात. तू पण तसाच असशील तर स्वामी समर्थ तुला हेच सांगतात, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. विश्वास म्हणजे सगळं ठीक असताना देवाचं नाव घेणं नाही. विश्वास म्हणजे सगळं बिघडलेलं असतानाही देवाला सोडून न देणं. आज तुला वाटत असेल माझं काहीच होत नाही, मी प्रयत्न करतो पण यश येत नाही, लोक मला कमी लेखतात, नशीब माझ्या बाजूने नाही. पण ऐक, स्वामी समर्थ कधीच चुकीच्या माणसाला चुकीच्या मार्गावर ठेवत नाहीत. ते थोडा वेळ थांबवतात, कारण ते तुला मजबूत करत असतात. तुझ्या आयुष्यात जे लोक दूर गेले ते स्वामींनीच दूर केले, कारण जे लोक तुझ्या नशिबात नाहीत ते तुझ्या वाटेत अडथळा ठरतात. आज जर तुझं मन दुखावलेलं असेल तर समज, स्वामी तुला शिकवत आहेत, तोडत नाहीत. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणारा माणूस कधीच एकटा नसतो. जरी संपूर्ण जग विरोधात गेलं तरी स्वामी सोबत उभे राहतात. आज फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तू जिथे अडकलायस तिथेच तुझी परीक्षा आहे, आणि जिथे परीक्षा आहे तिथेच कृपाही आहे. तू रोज विचार करतोस देव माझ्यासाठी काय करतोय, पण आज एकदा असं विचार, देव मला यातून काय शिकवतोय. कारण स्वामी समर्थ सोपं आयुष्य देत नाहीत, ते योग्य आयुष्य देतात. आज तुला जर उत्तर मिळत नसेल तर शांत राहा. स्वामी उत्तर देण्याआधी तुझा संयम पाहत असतात. फक्त एक काम कर, तक्रार कमी कर आणि विश्वास जास्त ठेव. मनात रोज एकदा म्हण, श्री स्वामी समर्थ, माझी काळजी तू घे, मी तुझ्यावर सोडतो. आणि पहा, हळूहळू गोष्टी बदलतात, रस्ता सापडतो, मन शांत होतं, आणि तुझ्या लक्षात येतं स्वामी समर्थ सगळं पाहत होते, फक्त योग्य वेळेची वाट पाहत होते. आज इथपर्यंत ऐकलंस म्हणजे स्वामींनीच तुला इथं आणलं. विश्वास ठेव, धीर धर, आणि लक्षात ठेव, स्वामी समर्थ कधीच उशीर करत नाहीत, ते फक्त योग्य वेळी प्रकट होतात. जय श्री स्वामी समर्थ.